प्रिन्सी अँड मम्माज वर्ल्ड. तर आजचा ब्लॉग हा पूर्ण व्हेज रेसिपीचा असणार आहे. कारण बरीच लोक मला बोललीत की तू नेहमी नॉनव्हेजच्याच रेसिपी टाकतेस, व्हेजमध्ये काही टाकत नाहीस. तर खास आज त्यांच्यासाठी मी व्हेजच्या रेसिपी करणार आहे. आणि आज मंडे आहे आणि आमचा उपवासही आहे. आणि आपण जे नॉर्मली बनवतो उपवासासाठी तेच असणार आहे, पण ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. ते मला ना मम्मी मदत करणार आहे आणि मम्मी सांगतील आज काय काय बनवायचं आहे. तर या आहेत माझ्या मम्मी, माझी सासू. तर त्या सांगणार आहेत आता काय काय बनवायचं आहे. चणा, मशरूम आणि वरण, ठेचा आणि बटाट्याची बटाट्याची काप असे आहे. तर मग आज तुम्हाला आम्ही दाखवू आणि मम्मी मला मदत करणार आहे आज. करते. पण काही जर चुकत असेल तर जरा माफ करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मग चला स्टार्ट करूया. तूर डाळ आणि मुगाची डाळ मिक्स, कढीपत्ता, मशरूम आता साफ करायला घेते मी. दुसरे गोपर टाईप ते भाजीच असतात. भाजी करतात? नाही येतात. पण हे ते तर मशरूम नाहीत नाही. नाही नाही नाही. चणा डाळ आहे, 3 तास भिजत ठेवली होती आणि आता मी धुते ती. मशरूमच्या भाजीसाठी सगळे कापून घेतले मी, कांदा, टोमॅटो वगैरे. आणि आता बनवायला घेते. पण ना मी नाही बनवणार, आमच्या मम्मींना सांगते बनवायला, कारण त्यांना खूप छान बनवतात. तर मी मम्मींनाच सांगते, मम्मी बनवताय ना? बनव तू. नको, तुम्ही जुनं मस्त बनवताय तुम्ही. इथे मी साहित्य सांगते. इथे कांदा घेतला आहे, टोमॅटो, लसूण मिरची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, ही चणा डाळ आहे, थोडे खडे मसाले पण घेतले, मसाले आपले, आणि हे मशरूम. आता स्टार्ट करूया बनवायला. हिंग ना, मशरूम, चणा डाळ. पाणी टाकते. मीठ पुन्हा नको ना टाकायला? चवीनुसार म्हणजे आता आपल्याला पुन्हा एकदा टाकलाय टाकायचं. ना, बघायचं कसं म्हणजे खायला टाकायचं थोडंसं.
तर भारी आलं ना. एकदम लग्नात बनवतात ना ते हळदीला सेम तसंच अजून भारी दिसत सारखी. ना. थंड झाल्यानंतर केलं ना एकदम भारी बघा. मम्मी ती जी आपण मशरूम आणि चणा डाळची भाजी बनवली ना ती हळदीला वगैरे बनवतात का? तिकडं त्या दिवशी बेलवली गेली होती ना हल्दीला, त्या दिवशी सणाड्यात मशरूम चांगलं लागतं. बनवतात ना बऱ्याच बरेच ठिकाणी. ठिकाणी ते पनवेल साईडला ते येत असते मस्त मस्त लागते ना. आता मिरचीचा ठेचा बनवायला घेते मी आणि अजून बटाट्याची कापं पण बनवायची आहेत. मिरचीच्या ठेच्यासाठी ह्या मिरच्या घेतल्यात मी, हे शेंगदाणे आणि लसूण घ्यायचं आहे. हा लसूण घेतला मी. ह्या मिरच्या घेतल्यात, 2 प्रकारच्या घेतल्यात. एकदम तिखटवाल्या पण आहेत आणि ह्या नॉर्मल आहेत, कारण छान लागतं. एकदम तिखटवाला घेतला ना तर एकदमच तिखट होतो, म्हणून मी दोन्ही प्रकारच्या मिरच्या घेतल्यात. थोडंसं मीठ आणि कोथिंबीर पण टाकते मी थोडी. आता हे आपल्याला वाटायचं आहे, मिक्सरमधून काढते मी. वाटून घेतलंय आपण. आता ना शेंगदाणे वाटायचं आहे, म्हणजे त्यामध्ये मिक्स करायला लागतं. ही जी आपण लसूण मिरची आणि कोथिंबीर वाटली होती ना ती यामध्ये टाकते मी. आणि शेंगदाणे वाटलेले तेही त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे. आता ना मी बटाट्याची कापं बनवायला घेते आणि सोबतच वांग्याची पण घेते. वांग पण छान लागतं. बटाटे आणि वांगे मी कापून घेतले. आता त्यामध्ये मसाले टाकूया. ते मी आमचा आगरी मसाला टाकलेला आहे. मीठ, गरम मसाला मिक्स. तांदळाचं पीठ घेतलंय. बेसन पण टाका. 1 चमचा टाकते मी, म्हणजे बाइंडिंग छान होते. मम्मी आता पापड तळत आहे आणि मग त्यानंतर मग मी ठेचाला फोडणी देईन. इकडे कापड ठेवले. चपातीचं पीठ पण मळून झालं. जेवण रेडी झालंय आणि आता मी दाखवते तुम्हाला काय काय बनवलंय. चपाती, ही मिरची आहे तळलेली आणि हा ठेचा बघ ती भारी दिसतोय. आणि भात आहे आणि ही मशरूम आणि चणा डाळची भाजी. वरण, बटाट्याची कापं, पापड आणि ना ही शेवळाची भाजी आहे, सकाळी बनवली होती. तर असा आहे आजचा मेन्यू.
असं आहे आजचं जेवण. कसं वाटलं हो? खूपच भारी. जास्त कोणता पदार्थ आवडला सांगा सगळेच तरी. सगळेच. तर आता मी त्यांना जेवण दिलंय आणि ते जेवत आहेत. आता मीही जेवून घेते आणि आम्ही दोघींनी आज खूप मेहनत घेतली आहे. आजचा ब्लॉग पूर्णपणे व्हेज रेसिपीचा ब्लॉग आहे आणि बरेच जण मला बोलले होते तू फक्त नॉनव्हेज रेसिपी टाकतेस, तर आज मी व्हेज रेसिपी टाकलेली आहे. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. मम्मी किती मेहनत घेतली आज आपण भरपूर ना. तर आता आम्ही सगळे जेवून घेतोय आणि चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.